हॅलो हॅलो चिंचकर संघाचा प्रतिनिधी. हॅलो चिंचकर संघाचा प्रतिनिधी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच युवराज डुगले आपण या. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय. कैलास अंधेर याला विनंती करेन. तर आपण पाहत आहे यानंतर होणारा सामना तुमच्या भेटीला येतोय. एका बाजूला अन्वी 11 मुसारने, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सलामी स्पोर्ट्स निचोले. तर प्रकाशजी धनगरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. तर मॅच मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहाल ना तर जाऊयात. सचिन पष्टे आज कमालीचं प्रदर्शन या संघाचं राहिलंय. दोन्ही संघांचं साईनाथ सामना करेल. पहिलाच बॉल. पहिल्या फेरीतल्या मॅचमध्ये तब्बल 38 धावांची खेळी साकारणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेकंड फेरीच्या मॅचमध्ये देखील कमालीचं प्रदर्शन करावं लागेल. दुसऱ्या बाजूला विशाल दिनकरला तुम्ही पाहताय सचिन पष्टेच्या विरोधामध्ये. साईनाथ पष्टे ऑन ड्राईव्ह केला जातोय. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. धावांचा विचार केला तर टीमची रणसंख्या फलकावर जरूर पाहायला मिळेल. धावांचा विचार केला तर एक धाव फलकावर पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. सचिन पुढे शकता तयार. हा बॉल शेवलेस अगदी जर अपील केला, जोरदार अपील केलाय. हा बॉल यावेळेस अगदी समोर जर आपण पाहाल तर सुरुवात थोडीशी सावध झाले, कारण एक आक्रमक खेळ साकारणारा खेळाडू सध्या या मॅचमध्ये सावध पवित्रा घेतोय. दोन्ही बॅटरचा विचार केला ना तर एक खेळाडू ज्याने 39 धावा ठोकल्या होत्या पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये, तोच खेळाडू सध्या फलंदाजी मार्कवर. विशाल दिनकर तयार. समोरच्या दिशेला यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार केलाय. इंटू द गॅप. दोन्ही टीम अनेक वेळा एकमेकांना समोर आल्याही असेल, एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा आले असतील. आज पुन्हा एकदा समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांकाचा विचार केला तर पहिलं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहे. शेवटचा बॉल टाकला जाईल सचिन पष्टेकडनं. सुंदर गोलंदाजी. हा बॉल शबलेस पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. धावांचे विचार केला ना, धावांची गती जर पाहिले तर टीमची रणसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा
या फलकावर सजल्या गेल्यात. सेकंड फेरीला सुरुवात झाली. यानंतर होणारी मॅच तुमच्या भेटीला येईल. यानंतर होणारा सामना तुमच्या भेटीला येतोय. तीन षटकाचा हा सामना आहे आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये 3 षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. यानंतर होणारी मॅच गावदेवी तिलसे बनाम त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिंपलास अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघाला जे बाय मिळाली होती तेव्हा हा सामना खूप महत्त्वाचा आहे. यामधून विजय हासिल करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत जो बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामी स्पोर्ट्स निचोले संघाचा 3 षटकाचा जर विचार केला तर किती धावापर्यंत मजल मारली जाईल. आणि मी 11 मुसारने संघाकडनं पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. अजून एक चांगला चेंडू हाताला गेला आहे. हेच 2 बॅटर जे अतिशय झुंजार फलंदाजी केली होती पण या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. धावांची जर गती पाहिली तर टीमची रणसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा फलकावर सजल्या गेल्यात. 8 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आहे. चेंडूला मात्र लाजबाब शानदार फटका मारताना त्या ठिकाणी चेंडूने गुंगारा दिला. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर फरार. थँक्यू. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो मातीच्या खेळपट्टीवरती आपण खेळ साकारत असतो पण या खेळपट्टीचा विचार केला तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि त्यावरती गोलंदाजांवरती देखील हल्ला चढवला जातोय बॅटरकडनं. विशालला मात्र मैदानामध्ये धावांचा वेग तर वाढवावा लागेल. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारण्यासाठी हे दोन्ही खेळाडू तयार असतील. आक्रमक बॅटिंगचा नजराना पेश करावा लागेल. अमित पष्टे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारे हे टीम युवा संघ आपण पाहतोय. सलामी स्पोर्ट्स निचोले संघ ज्यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू सध्या तरी पाहायला मिळत आहेत. अमित पष्टे सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. सचिन पष्टे हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे पण बाकीचे जर खेळाडू सोडले तर सर्वच खेळाडू अगदी युवा खेळाडू आहे. युवा शक्तीचा भरणा असलेला टीम सलामी स्पोर्ट्स निचोले आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला झेल पकडला गेला आणि धावांचा जर विचार केला ना तर बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा बघूयात. सचिन पष्टे दुसऱ्या नव्हे तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल अगदी पकडला गेला आहे. वेगळ्या स्क्रीनवर राजेश सातवी जे मैदानाच्या आतमध्ये लवकर यावं लागतं. पहिल्या मॅचमध्ये जरा उशिराने आले कारण पार्टनरशिप चांगली झाली होती साई पष्टे आणि विशाल दिनकर यांच्यामध्ये. पण या मॅचमध्ये साईनाथ यांना लवकर जावं लागतं. आता राजेश सातवी यांच्यावरती मात्र अन्वी 11 मुसारने संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी राहील. जास्तीत जास्त विशाल दिनकरला ऑन स्ट्रायकिंग एडवरती आणावं लागेल. धावांची जर गती पाहिली तर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. 13 धावा ऑन दी बोर्ड. स्टेप आउट करण्याचा विचार होता पण अगदी चेंडू देखील तेवढाच वेगवान प्रतीचा हाताला गेला आहे. षटक क्रमांकाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये षटक संपलं गेलं आहे. 2 षटकाचा खेळ संपला गेला आहे. धावा आत्तापर्यंत कमावल्यात 6.50 च्या सरासरीने धावगती राखले गेले प्रति षटकामागे. 2 षटकामध्ये 13 धावा अंतिम षटक असेल.
चला टॉससाठी या गावदेवी तिलसे आणि आई गावदेवी पिंपलास आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये या. प्रकाश जे धनगर यांना विनंती करेन आपले शुभ असते नाणेफेक करायचे टॉस बॉक्समध्ये आपण या. पुढील होणारी मॅच तुमच्या भेटीला येते. एका बाजूला आई गावदेवी पिंपलास, सचिनला एक नामी संधी होती, निश्चितच ती संधी गमावली गेले. तर अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहाल तर करावा लागेल आणि तो सध्या तरी करतायत. क्षेत्ररक्षण करणारी टीम एका चांगल्या खेळाडूला मात्र मैदानामध्ये आत्तापर्यंत थांबवून ठेवलं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा. शेवटचा आणि अंतिम जे षटक पाहायला मिळतं आहे 3 षटकाची ही मॅच तुमच्या भेटीला आले. शबलेस अगदी राजेश सातवी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सावरू शकले नाही. रनआउटच्या रूपामध्ये पवेलियन कक्षामध्ये परतावं लागेल. अन्वी 11 मुसारने संघाला अजून एक जबर धक्का बसला गेला आहे. दुसरं विकेटचं पतंग झालं आहे. बघा एक चांगला चेंडू हाताला खेळपट्टीवरती स्वतःला मात्र सावरता आलं नाही आणि विशाल दिनकर अक्षरशः वेगाने आला. त्यानंतर मात्र धावचीच्या रूपामध्ये जावं लागेल पवेलियन कक्षामध्ये. नवीन पॅटर मैदानामध्ये आता एंटर होतोय. वेदांत हा मैदानामध्ये दाखल झाला आहे. येणारे जे चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत ना ते 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार. हा बॉलच्या मॅचमध्ये विशालसारख्या एका खतरनाक खेळाडूला देखील चकडून ठेवले सलामी स्पोर्ट्स निचोले संघाने. आज कमालीचं प्रदर्शन सकाळच्या मॅचमध्ये राहिलं. शशिकांत स्मृती सरसोल संघाला पराभूत केल्यानंतर जो आत्मविश्वास वाढला ना तो एक अप्रतिम म्हणावा लागेल. स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडूला वेगाने ट्रॅव्हल केलाय. त्यावेळेस एकच धाव ही मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची रणसंख्या टोटल पुढे सरकेल. पुढे सरकताना जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवरती. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. धावांची जर गती पाहिली तर 17 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती ओम साई मूवीजच्या माध्यमातून गुड क्वालिटी गुड व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही टीम करते. इथे मात्र मैदानामध्ये एक संधी निर्माण झाली होती. अमित पष्टे यांचा देखील खेळ आज बॅटिंग खूप चांगली झाली होती. त्याने देखील स्लॉग स्वीपच्या माध्यमातून षटकार मारले होते आणि अन्वी 11 टीमसारख्या मातब्बर खेळाडूला रोखलंय त्याने. 18 धावांवरती 19 धावांचं जे टार्गेट राहील ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. काही घडू शकते या मॅचमध्ये. कुठली टीम जिंकू शकते त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहावं लागेल. असं म्हणतात की प्रयत्नांशी परमेश्वर. संघर्ष तर करावा लागेल या मॅचमध्ये. संतोष लहांगे यांना मात्र विनंती करेन की प्रकाशजी धनगर यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती करायचं आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहताय प्रकाशजी धनगरे. क्रिकेट या खेळाचे खूप मोठे चाहते देखील आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती
संतोष लांगे यांच्या शुभ हस्ते होतोय. तर रणवी 11 जी टीम आता फिल्डिंग करेल, खूप चांगल्या प्रकारचं आक्रमण केलं गोलंदाजी करताना सलामी स्पोर्ट्स निचोली संघाने. पण समोरच्या आक्रमणावरती जेव्हा तुम्ही प्रति आक्रमण करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल ना, तर मग तुम्ही किती बलाढ्य संघ असो ना, त्या संघाला तितक्याच ताकदीने आक्रमकतेने तुम्ही हरवू शकता. त्यासाठी तुमचा विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. असं म्हणतात की या जगात कोणी कुणालावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, या जगात तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, या जगात कुणाचाच विश्वास तुमच्यावरती नसला तरी चालेल, पण तुमचा विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. आणि त्यातून तयार होत असतो ना तो आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास जर असला ना तर तुम्ही एका चांगल्या संघाला किंवा बलाढ्य संघाला देखील तितक्याच ताकदीने पराभूत करू शकता. हार जीत होतच राहते मित्रांनो. क्रिकेट या खेळाचा आनंद घेण्यात खरी मजा असते. चला थोडासा गेम स्पीडअप करायचा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे. बॉल पाठवा. सलामीची जोडी, नेहमीचीच जोडी आपण पाहत आहे. अनिकेत पष्टे आणि सचिन पष्टे. सचिन पष्टेने देखील दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 19 धावा संघाला बनवायचे आहे. पण त्यानंतर बिग फाईट तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला आई गावदेवी पिंपलास, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आई गावदेवी तिलसे संघ. तर राजेश सातवे आलेत बॉलिंग मार्कवर. रक्षण करायचं आहे 19 धावांचं. अगदी कमी भांडवल आहे आणि कमी भांडवलामधून मोठा व्यवसाय उभा करायचा आहे. त्यासाठी कमी धावा असताना त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अनिकेत पष्टेसारखा युवा खेळाडू आहे, त्याच्या विपक्षामध्ये अनुभव, म्हणजे दोघांमध्ये एक खूप चांगली लढत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल भन्नाट तेज तर्रार हाताला गेला. तेवढ्या सन्मानानं उत्तर देखील दिलंय. क्रिकेट में कहा जाता है ना, अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. क्रिकेट म्हणजे दिशेला खूप महत्त्व असतं. योग्य दिशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची असे, दिशा से भटके तो मग पडेंगे फटके. तेव्हा योग्य दिशाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप गरजेचं राहील. धावसंख्या टोटल बनली गेले. ते बिनबाद एक धाव. हा बॉल शाबलेस खराब क्रिकेट. विकेट किपर बीट झाले. त्यानंतर दोन क्षेत्ररक्षक जे अगदी बॅकअप करिता तैनात केले होते त्यांना देखील चेंडूने गुंगारा दिला आणि चेंडू सरळ जमिनीलगत कार्पेटच्या आधारावरती जमिनीला गुदगुल्या करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला. बॅटची हलकीशी कट घेऊन चेंडू लॉंग स्टॉपकडे गेला. खूप चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. धावा रोखाव्या लागतील, कारण प्रश्न पडलाय 19 धावांचं रक्षण कसं करायचं आहे. यावेळेस चांगला फटका, पण थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ज्या खेळाडूने आपली दादागिरी मक्तेगिरी पहिल्या मॅचमध्ये दाखवली तो खेळाडू मात्र या मॅचमध्ये लवकर बाद झालाय. सचिन पष्टे बॅक टू द डगआउट. विकेटचं पतंग. सचिन पष्टे बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने सातत्याने चांगली कामगिरी केली ना तो खेळाडू मैदानामध्ये आता एंटर होतो. एक जबरदस्त अनुभवी खेळाडू, ज्याच्या तालमीमध्ये घडणारे सलामी स्पोर्ट्स निचोले संघाचे जे खेळाडू आहेत, युवा खेळाडू, अनेक वर्षाचा अनुभव आहे. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट च्या खेळामध्ये सलामी स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करणारे अमित पष्टे हे मैदानामध्ये दाखल झाले.
काय जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये देखील. या मॅचमध्ये देखील सुंदर बॅटिंग करायचं, पण कौतुक करावं लागेल ना राजेश सातवी यांच्या. सचिन पष्टेसारखे एका खतरनाक खेळाडूला पवेलियन कक्षामध्ये पाठवलंय. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्टेप आउट केलाय डान्सिंग द डाऊन. नटराज स्टाईलने चेंडूला उडवलाय. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर मस्तक पे दस्तक देताना 6 धावा कन्वर्ट केल्यात. षटकार. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहत आहे. असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ अंगात नसून तो रक्तात असावा लागतो. ज्याच्या रक्तात जिंकण्याची धमक आणि अंगामध्ये लढण्याची ताकद असेल ना, तो खेळाडू कधीच अपयशी होत नाही. हा सक्सेस मनामध्ये बाळगून खेळ करावा लागेल. लाजवाब, शानदार, घुटना टेक, तमाशा देख. आमच्या मान्यवरांना